मराठी चित्रपटसृष्टीत निळू फुले ह्यांच्यासारखा खलनायक झाला नाही आणि होणारही नाही. पण त्यांचे कार्य फक्त खलनायक साकारण्यापुरता मर्यादित नाहीये. त्यांनी त्यांच्या जबरदस्त अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले. अजब तुझे सरकार, जैत रे जैत, पिंजरा, सिंहासन, सामना यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात निळू फुले ह्यांनी कमालीचं काम केलंय. पडद्यावर खलनायक साकारणारा हा अभिनेता मात्र खऱ्या आयुष्यात नायक होता. ते सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यायचे. अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक चळवळ, दलित आदिवासी ग्रामीण लोकांचा उद्धार अशा सामाजिक कार्यात ते स्वतःला झोकून देत. मात्र दुर्दैवाने 2009 साली वयाच्या 79व्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. निळू फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी पुढे चालवते. निळू फुले यांच्या मुलीचं नाव आहे गार्गी फुले थत्ते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गार्गीने अनेक मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. छोट्या पडद्यावर गाजलेली तुला पाहते रे मालिकेत गार्गी झळकल्या होत्या. मालिकेत ईशाची आई सौ निमकर यांची भूमिका त्यांनी साकारली होती. सौ निमकर ही त्यांची भूमिकाही प्रचंड गाजली होती. गार्गी यांनी तुला पाहते रे या मालिकेआधी कट्टीबट्टी या मालिकेतही काम केलं होतं. नंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम केलं. शिवाय त्यांनी राजा राणीची जोडी, शुभविवाह, थोडं तुझं थोडं माझं, इंद्रायणी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या नवरदेव BSc ॲग्री आणि मसाला या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गार्गी फुले अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय आहेत. या व्यतिरिक्त आता त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलंय. अभिनेत्री गार्गी आता बिझनेस वुमन झाल्या असून त्यांनी स्वतःचं सॉल्टिट्यूड हॉलिडे नावाचं ट्रॅव्हलिंग ॲप लॉन्च केलंय. या ॲपच्या माध्यमातून सध्या त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने ओमकार थत्ते यांच्याशी लग्न केलं असून ते सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांना एक मुलगा देखील आहे. अशा प्रकारे गार्गी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहेत.